Hello everyone. So our next chapter is media relations. Media relations work is considered one of the most important functions of public relations campaigns. It involves the process of getting together with various media to information the public on many important organizational aspects, which include mission, vision, policies, rules and regulations in an organized and consistent way. Therefore, most media relations work requires collaboration between the organization and several kinds of media to disseminate the latest news and knowledge to the community. The importance of media relations. First one is free advertisement for the organization. This is especially important if the organization maintains a great relationship with the media representative, that is journalist. आता फ्री ऍडव्हर्टाइजमेंट ऑर्गनायझेशनची कशी होते, तर मीडियाशी जर चांगले संबंध मेंटेन केले असतील, चांगले रिलेशन्स त्यांच्यासोबत बिल्ड झाले असतील, तर ऑर्गनायझेशन मध्ये होणाऱ्या ऍक्टिव्हिटीज किंवा फंक्शन्सची जी काही इन्फॉर्मेशन आहे, तर ती थ्रू मीडिया पब्लिकली पोहोचते आणि त्याच्यामुळे ऑर्गनायझेशनची ऍडव्हर्टाइजमेंट होण्यासाठी हेल्प होते. नेक्स्ट आहे इसेन्शियल टूल फॉर कम्युनिकेशन. ऑर्गनायझेशन कॅन डिलिव्हर एनी फॉर्म ऑफ मेसेज टू दी पब्लिक. आता मीडियाचा इंटरेस्ट जो आहे आणि पब्लिक इंटरेस्ट जर मीडियामुळे इन्क्रीज होत असेल, तर ऑर्गनायझेशन जो मेसेज पब्लिक पर्यंत पोहोचवणार असेल, तर ते मेसेज जे आहेत तर ते पोहोचवता येणं सोपं होऊन जातं. नेक्स्ट आहे एक्सटेन्शन ऑफ मार्केटिंग एक्सपेन्सेस. Assistance from the media will help the organization to reduce marketing cost, particularly positive information about the organization. आता मीडियाशी रिलेशन जर चांगले असतील तर पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन जे आहे तर ती खूप चांगल्या पद्धतीने मार्केटमध्ये पोहोचते. Next, better reputation and positive impression. The media plays an important role in helping the organization portray a positive image which brings a good reputation to the organization. Better reputation किंवा positive impression जे आहे, तर मीडिया एकतर दोन रोल प्ले करू शकते. जर त्यांच्याशी रिलेशन कसे आहेत त्याच्यावर डिपेंड करतं की जर मीडियाशी रिलेशन चांगले असतील तर ऑर्गनायझेशनची जी इमेज आहे किंवा त्याच्या रिलेटेड ज्या काही न्यूज आउट होणार आहेत तर त्या पॉझिटिव्ह मॅनरनी बाहेर जाणार आहेत. तेच जर मीडियाचा पर्स्पेक्टिव्ह ऑर्गनायझेशनकडे बघण्याचा निगेटिव्ह असेल तर ऑर्गनायझेशनची बॅड पब्लिसिटी होणार आहे, निगेटिव्ह पब्लिसिटी होणार आहे. तर त्याच्यामुळे रेप्युटेशन किंवा पॉझिटिव्ह इम्प्रेशन मेंटेन करण्यासाठी मीडिया रिलेशन जे आहे तर ते इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट, रेस्क्यू दी क्रायसिस अराइज. The media can act as a rescuer when bad situation arrives in an organization. However, a great relationship with the media must be maintained. ऑर्गनायझेशन मध्ये जर काही क्रायसिस झाले असतील तर ते क्रायसिस का झाले, कसे झाले, मग त्याचा इम्पॅक्ट काय आहे, तर ही सगळी इन्फॉर्मेशन जी आहे तर ती मीडिया थ्रू सगळीकडे पोहोचते, म्हणजे मार्केटमध्ये किंवा पब्लिक मध्ये पोहोचते. तर त्याच्यामध्ये मीडियाचा इम्पॉर्टंट रोल असतो. लाईक काही ऑर्गनायझेशन ज्या आहेत तर त्या क्रायसिस मध्ये सफर होत असतील पण त्या खरोखर चांगल्या पद्धतीने वर्क करतायत. म्हणजे आता टाटा ग्रुप जो आहे तर त्याच्यात सायरस मेस्त्रीची जी केस झालेली की ते खूप मोठं क्रायसिस होतं, पण टाटा इंडस्ट्रीकडे बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह जो होता लोकांचा तो पॉझिटिव्ह आहे. त्यांचे मीडिया रिलेशन पण चांगले आहेत, त्याच्यामुळे
ती ऑर्गनायझेशन खूप जास्त सफर झाली नाही. तो प्रॉब्लेम काय आहे, कसा झाला, तर ते पब्लिकली पोहोचलं. पण त्याच्यामुळे ते ऑर्गनायझेशन फेक आहे किंवा फ्रॉड्युलंट आहे असा विषय झाला नाही. नेक्स्ट आहे credible publicity. Organizations can benefit with a reliable and good quality promotion at minimal cost. एकतर न्यूज ज्या आहेत किंवा प्रिंट मीडिया म्हणूया, तर ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या खूप चिपर कॉस्टला होऊन जातात. म्हणजे एखादा इंटरव्ह्यू असेल किंवा एखाद्या प्रिंट मीडिया मधली ऍडव्हर्टाइजमेंट असेल किंवा इन्फॉर्मेशन असेल, तर ती वेगवेगळ्या लँग्वेजेस मध्ये कन्वर्ट होऊन त्या लोकांपर्यंत पोहोचते. मग त्याच्यासाठी एकतर कॉस्ट पण कमी लागते आणि ती रिलायबल पण असते की स्टेट वाईज किंवा रिजन वाईज, कारण न्यूज ही चेंज होत नाही. ठीक आहे, म्हणजे एखादा प्रोडक्टचं जर प्रमोशनल इव्हेंट असेल किंवा एखादा नवीन बिझनेस ओपन केला असेल, तर त्याची जी न्यूज होते ती वेगवेगळ्या मीडिया थ्रू त्या रिजन मध्ये पोहोचते. नेक्स्ट आहे tool for management to measure service quality. Feedback from the public on new services as well as important services can help an organization improve the quality of its service. This can be done through the media relations. आता मॅनेजमेंटची जी क्वालिटी आहे किंवा सर्व्हिस प्रोव्हायडरची क्वालिटी जी आहे, तर ती मेजर केली जाऊ शकते की त्यांच्या त्या मीडिया रिलेशनमुळे असेल किंवा ज्या पद्धतीने ते इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतायत, पब्लिकली कॉन्टॅक्ट करतायत. नेक्स्ट आहे tool for management to provide immediate service recovery and service guarantee. The media remain one of the most powerful tools in researching the masses, especially when problem arise. Acknowledgement of problem and assurance that the same incident will never happen again can be disseminated through the media. एखादा प्रॉब्लेम झाला असेल किंवा एखादी सर्व्हिस जी आहे तर त्याच्यामध्ये कुठेतरी प्रॉब्लेमॅटिक कंडिशन असेल किंवा ती सर्व्हिस व्यवस्थित पोहोचली नसेल. एक्झाम्पल कन्सिडर करायचं झालं तर एखादं नवीन प्रोडक्ट लॉन्च झालंय पण त्याच्यात काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत, किंवा अगदी मॅगीचं एक्झाम्पल घेऊया की त्याच्यात लीडचा कंटेंट जास्त होता. मग पुन्हा त्यांना मॅगी मॅन्युफॅक्चर करण्यासाठी त्या परमिशन्स मिळवण्यासाठी त्यांना प्रॉमिसेस करावी लागली, पब्लिकली ती इन्फॉर्मेशन द्यावी लागली की अशा पद्धतीने पुन्हा होणार नाही, किंवा तो लीडचा कंटेंट जो आहे किंवा हेल्थ हजार्डस प्रोडक्ट जे आहेत तर ते त्याच्यामध्ये असणार नाहीत, किंवा जे स्टँडर्ड प्रोव्हाइड केलेले आहेत तर त्याच्यानुसार ते मेंटेन केलं जाईल. तर ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या स्पीडीली पब्लिक मीडिया रिलेशन मुळे पोहोचतात. नेक्स्ट आहे पर्पज ऑफ मीडिया रिलेशन्स. First one is the increase public or audience awareness of the image, status and a reputation of the organization. पब्लिकचा किंवा ऑडियन्स जो आहे तर त्यांचा अवेअरनेस इन्क्रीज झाला पाहिजे. जसं ऑर्गनायझेशनची किंवा त्या प्रोडक्टची इमेज असेल, ऑर्गनायझेशनचं स्टेटस किंवा रेप्युटेशन असेल की एखादी ऑर्गनायझेशन काय पद्धतीने काम करते किंवा त्यांचे प्रोडक्ट काय आहेत, त्यांची पॉलिसी किंवा त्यांचं ऑर्गनायझेशनल कल्चर काय पद्धतीचं आहे. त्याच्यानंतर आहे एज्युकेट द पब्लिक अबाउट द बेनिफिट्स दॅट द ऑर्गनायझेशन कुड ऑफर. जशी प्रोडक्टची इन्फॉर्मेशन किंवा रेप्युटेशन पब्लिकली पोहोचते तसं ते ऑर्गनायझेशन अजून वेगवेगळ्या पद्धतीने, म्हणजे CSR ऍक्टिव्हिटीज आहेत
किंवा अजून डोनेशन प्रोग्राम्स आहेत किंवा अजून वेगळे कॅम्पेन जर ऑर्गनायझेशन अरेंज करत असेल किंवा त्याच्यात हेल्प करत असेल तर त्या गोष्टी सुद्धा पब्लिकली पोहोचल्या पाहिजेत. तर त्याचं काम मीडिया रिलेशन थ्रू चांगल्या पद्धतीने होतं. नेक्स्ट, मेक द पब्लिक अवेअर ऑफ द ऑर्गनायझेशनच व्हॅल्यू. प्रत्येक ऑर्गनायझेशनचे काही नॉर्म्स, इथिक्स असतात, व्हॅल्यूज असतात की काय बेसिसवर ते ऑर्गनायझेशन काम करत असते. आता कम्पॅरिझन करायचं झालं तर टाटा असेल किंवा इन्फोसिस फाउंडेशन आहे, तर ह्या ऑर्गनायझेशन ज्या आहेत तर त्या सोसायटीसाठी वर्क करतात जास्त. ते जर रिलायन्स बघायला गेलं किंवा बाकीच्या ऑर्गनायझेशन बघितलं तर त्या प्रॉफिट बेस्ड जास्त वर्क करतात. नेक्स्ट आहे प्रमोट द ऑर्गनायझेशन थ्रू एस्टॅब्लिश अँड रेप्युटेबल मीडिया कव्हरेज. ऑर्गनायझेशनचं प्रमोशन किंवा त्यांची ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे तर ती केली जाते की त्यांच्या ऑर्गनायझेशन मध्ये काही इव्हेंट झाले असतील किंवा कुठल्या मोठ्या मीटिंग झाल्या असतील तर त्या पब्लिकली आउट होतात किंवा त्याची इन्फॉर्मेशन जी आहे ती प्रोव्हाइड केली जाते. Communicate organizations corporate social responsibility activities to the public and reward and recognize employees for hard work. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज ज्या आहेत किंवा त्यांच्या ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत तर त्या पब्लिकली सांगितल्या जातात की म्हणजे हेल्थ केअर साठी किंवा एज्युकेशन सेक्टर मध्ये किंवा एखादं विलेज जे आहे तर ते अडॉप्ट केलं असेल, ते त्याची डेव्हलपमेंट करणार असतील तर अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत की एकतर ऑर्गनायझेशनची इमेज जी आहे तर ती पॉझिटिव्हली इम्प्रूव्ह होते. आणि दुसरी की जे नीडी पीपल आहेत तर ते पोहोचू शकतात की त्यांना जरी खरंच गरज असेल तर त्या ऑर्गनायझेशनशी कॉन्टॅक्ट करून हेल्प घेऊ शकतात. त्याच्यानंतर जे हार्ड वर्किंग एम्प्लॉईज आहेत ज्यांना रिकॉग्नाइज केलं किंवा अवॉर्ड दिलेत तर त्यांच्या रिलेटेड न्यूज केली जाते किंवा इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाते की त्या एम्प्लॉईच्या डेडिकेशनला प्रेज केलं जातं जेणेकरून की बाकीचे पण एम्प्लॉईज जे आहेत तर ते मोटिवेटेड होतील आणि त्यांचं ऑर्गनायझेशन आणि एम्प्लॉई रिलेशन जे आहे तर ते दाखवलं जातं पॉझिटिव्हली. Building effective media relations. The media plays an important role in delivering news and information about organizations to the public. One of the main secrets in building effective media relations is to appreciate how the news business works. The media relation role is a traditional role for practitioners because it functions to maintain media contacts, uh, place news release, and figure out what the media will find newsworthy about their organizations. आता मीडिया जे आहे तर ऑर्गनायझेशन मध्ये होणाऱ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये ते एखादी न्यूज शोधू शकतात. म्हणजे एम्प्लॉईज साठी जर काही ऑर्गनायझेशनने एखादा इव्हेंट ऑर्गनाइज केला असेल किंवा एखादं सोशल कॅम्पेन केलं असेल की हेल्थ रिलेटेड असेल किंवा एज्युकेशन रिलेटेड असेल किंवा प्रॉफिट मेकिंगच्या रिलेटेड म्हणजे ऑर्गनायझेशनला खूप जास्त प्रॉफिट झालं असेल समजा तर त्याच्या रिलेटेड न्यूज केली जाऊ शकते. फर्स्ट वन आहे रिसर्चिंग द अँगल. Before one even thinks about writing the pitch or clicking send, he should take a moment to step back and research the angle.
This is communication experts' opportunity to establish whether the angle has been covered before, and chances are it has, uh, so one can determine whether he is trailblazing or adding a new insight to an existing storyline in the pitch. Just a little Google search can go miles towards helping media by giving the most relevant and useful information on behalf of the given brand. One can use insights to shape the angle, inform content, and even media targets. कुठलीही गोष्ट असेल, म्हणजे आता रुमर्स पण खूप जास्त स्प्रेड होतात, किंवा इन्फॉर्मेशन जी असते ती अर्धवट असते किंवा चुकीच्या पद्धतीने सांगितलेली असते. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, तर त्या काय केल्या पाहिजेत की त्या आधी चेक केल्या पाहिजेत की त्या खरंच झाल्यात का, किंवा जी इन्फॉर्मेशन मिळाली आहे ती खरी आहे का, किंवा काय पद्धतीने ती इन्फॉर्मेशन किंवा क्रायसिस असतील तर ते कशामुळे झालेत, काय झालेत, तर हा सर्च केला पाहिजे. त्याच्यानंतर त्याच्यात सब पॉइंट्स आहेत की कशा पद्धतीने करायचा रिसर्च. तर फर्स्ट आहे फाइंडिंग द व्हाईट स्पेस. इन दिस रिगार्ड one can discover media who haven't recovered the decided topic or a question is left unanswered by existing news that only the given brand can address. ह्याच्यामध्ये जे टॉपिक्स आहेत किंवा जो पॉइंट आहे डिस्कशनचा, तर त्याच्या रिगार्डिंग कम्प्लीट इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. नेक्स्ट आहे शोईंग द रिसर्च टू मीडिया. Experts can show the reporters that they have read all that they have written, and that they have been truly chosen for the given story. They can be told what is expected from them. Uh, there is no need to lie. रिपोर्टर्स जे आहेत, तर जे ऑर्गनायझेशन किंवा त्या ऑर्गनायझेशनचे जे काही स्पीकर्स आहेत, तर त्यांनी काय स्टेटमेंट दिलाय किंवा काय इन्फॉर्मेशन दिली आहे, तर ती सगळी स्टडी केलेली असते आणि ती तसे सांगतात की त्याच्यामुळे किंवा त्याच्यात काही क्रिटिसिझम किंवा बाकीच्या काही कमेंट्स आल्या असतील, तर ते त्यांनी त्याचा प्रॉपर स्टडी केलेला असतो आणि त्याच्यामुळे ऑर्गनायझेशन आहे किंवा स्पीकर जो आहे, तर त्यांनी मीडियाशी खोटं बोलता कामा नये. जे काही आहे तर ते ट्रान्सपरन्सी मेंटेन करून प्रॉपर इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली पाहिजे. क्रिएटिंग अ plausible story. The perfect story sometimes isn't good enough to get covered today, especially when it's soft news. One can find trusted third-party data points, trends, and other insights to weave into the pitch to make it easier and more compelling to cover. आता स्टोरी जी आहे तर ती परफेक्ट स्टोरी असायला पाहिजे. आता साधी न्यूज असेल किंवा इन्फॉर्मेशन किंवा आपण न्यूजचे टायटल जे आहेत, तर त्याच्यावरून आपण ठरवतो की ही न्यूज बघायची आहे का किंवा ही न्यूज वाचायची आहे का. तर ते टायटल जे आहे तर ते अट्रॅक्टिव्ह असायला पाहिजे. टायटल मधून साधारण न्यूज मध्ये काय आहे तर त्याचा अंदाज बांधता येतो. तर तशात जर न्यूज जर सॉफ्ट असतील, म्हणजे अगदी प्लेन न्यूज असतील की ज्या कन्सिडर केलेल्या असतात, तर त्याच्या बाबतीत निग्लिजन्स होऊ शकतो बाय पब्लिक. नेक्स्ट आहे anticipating needs. If one has managed a reporter on a great angle, the work isn't done. Media targets might come back asking for visuals, interviews, more information, data, background, etc. Quick list of things to sort out before pitching. First one is visuals. Does one's reporter often use images, videos? If so,
it is required to pull some great visuals together to save media from having to hunt for images in addition to writing about the given news. आपण न्यूज जेव्हा बघतो तर त्याच्यामध्ये काही इमेजेस किंवा काही रिटर्न फॉर्म दाखवलेला असतो किंवा एखादा व्हिडिओ दाखवलेला असतो. तर फक्त तेवढाच यूज न करता काहीतरी क्रिएटिव्ह म्हणून त्याच्यामध्ये व्हिज्युअलायझेशन्स केलेले असतात, की जसं कार्टून ॲनिमेटेड म्हणजे ॲनिमेशन्स दाखवले जातात. समजा एखादा ॲक्सिडेंटची केस असेल तर त्याच्यात ॲनिमेशन्स किंवा व्हिज्युअल इफेक्ट्स दाखवून तो ॲक्सिडेंट कसा झाला असेल, काय पद्धतीने झाला असेल तर ते दाखवलं जातं, की जेणेकरून ती न्यूज जी आहे तर ती जास्त अट्रॅक्टिव्ह आणि अपिलिंग राहील, की जेणेकरून व्यवस्थित इन्फॉर्मेशन पण पोहोचेल. नेक्स्ट आहे spokesperson availability. Selecting the appropriate spokesperson for program is very important. It is essential for the keeping message as straightforward and concise as possible. This individual or individuals should be seen as resource for the audience and media professionals, someone who is an expert and directly uh, entrenched in program issues. Spokesperson करेक्ट चूज केला गेला पाहिजे. त्याच्यामुळे मीडियामध्ये सुद्धा किंवा जर्नलिस्ट मध्ये सुद्धा त्यांचे काही स्पेसिफिकेशन असतात, स्पेशलायझेशन असतात, की स्पोर्ट्सच्या न्यूज करणारा जर्नलिस्ट वेगळा असतो. त्याच्यानंतर मूव्ही रिलेटेड असेल, पॉलिटिकल न्यूज करणारा जर्नलिस्ट वेगळा असतो, की त्यांचा त्या गोष्टीमधला स्टडी डीपर असतो. आणि त्याच्यामुळे जो पर्सन समोर इंटरव्ह्यू साठी असणार आहे तर अकॉर्डिंगली राईट इंटरव्ह्युअर जो आहे तर तो चूज केला पाहिजे, की जेणेकरून इंटरव्ह्यू इफेक्टिव्ह मॅनर मध्ये होईल. Quotes and press material. Some media can write around a press release or they will just want a simple quote from the team. One's press material should be prepared and approved beforehand, so that as soon as it is asked for it, it can be sent right away. कोट्स किंवा प्रेस मटेरियल जे आहे की जे त्यांना म्हणजे ते इंटरप्ट करतात इन्फॉर्मेशन, की कधी जर्नलिस्टना जर बघितलं असेल तर ते इंटरव्ह्यू मध्ये किंवा प्रेस रिलीज असेल किंवा प्रेस कॉन्फरन्स मध्ये जेव्हा जातात तर तेव्हा ते प्रत्येक शब्द लिहून घेत नाहीत, तर त्याच्यातलं जे काही कन्क्लुजन आहे किंवा मेन पॉइंट्स आहेत तर ते लिहून घेतात. नेक्स्ट आहे टाइमलाइन्स अँड प्लॅन्स. मीडिया may ask about timelines and plans related to the news. If one is focused only on current announcement, he may lose track of what to be spoken in the future. He might get himself into a jumble. मीडिया जे आहे तर त्यांनी टाइम मॅनेजमेंट जे आहे तर ती परफेक्ट जमली पाहिजे. म्हणजे एखाद्या पर्सनचा जर इंटरव्ह्यू घ्यायचा असेल तर त्या शोचा टायमिंगच हा फार आहे, तर त्याच्यामध्ये ऍडव्हर्टाइजमेंट साठी 5 मिनिटं जी आहेत तर ती सोडून म्हणजे ती कन्सिडर करून फक्त 25 मिनिट्सचाच इंटरव्ह्यू झाला पाहिजे. त्याच्यामध्ये जे क्वेश्चन्स आहेत तर ते कव्हर झाले पाहिजे. जास्तीत जास्त इंटरव्ह्युअर कडून इन्फॉर्मेशन घेता आली पाहिजे. मग त्याच्यासाठी इंटरव्ह्यूचा जो प्लॉट असतो, की कुठल्या क्वेश्चन पासून सुरुवात करायची आहे, काय पद्धतीने क्वेश्चन्स विचारायचे, कुठल्या क्वेश्चननी शेवट करायचा आहे, या सगळ्या गोष्टी ठरलेल्या असतात, असायला पाहिजेत. थर्ड पार्टी एक्सपर्ट. मोस्ट मीडिया विल फाइंड थर्ड पार्टी एक्सपर्ट इफ needed, and if one can offer recommended partners who can flesh out the storyline along with interviews of companies
own time. It can help media a great deal. This way, by being helpful, one can show greater control over the message he is conveying. थर्ड पार्टी एक्सपर्ट जे आहेत तर त्यांचं पण ओपिनियन कन्सिडर केलं जातं. लाईक न्यूज मध्ये बघताना ते मीडिया इंटरव्ह्युअर असेल किंवा एखादी न्यूज जी आहे तर ती सांगितल्यानंतर त्याच्या रिलेटेड एखादा अनालिस्ट किंवा जो स्पेशलिस्ट असतो त्या पर्टिक्युलर सब्जेक्ट मधला तर त्याचं पण ओपिनियन घेतलं जातं. नेक्स्ट आहे क्वेश्चन्स अँड आन्सर्स. It is always good to take a step back from one's news and think critically about the type of question someone might ask. One should be prepared beforehand with question answer. If possible, one should be ready to respond as soon as question arise. क्वेश्चन आन्सर जे आहेत तर ते घेतले पाहिजेत कारण ते मोर इफेक्टिव्ह वेने रिप्रेझेंट होतं. कारण पब्लिकचे काही क्वेश्चन्स असतात तर ते विचारले जातात. तर त्याच्यासाठी पण रेडी राहिलं पाहिजे. इंट्रोड्युसिंग अँड कॉन्ट्रॅक्टिंग मीडिया. First one is introducing the brand. If one is reaching out to media for the first time, one should not forget to introduce the brand that he is representing. It should be made clear to the contact what one is pitching and what kind of news one intends to share in the future. जेव्हा फर्स्ट टाइम एखादा ऑर्गनायझेशन स्पीकर किंवा एखादा पर्सन त्याच्या ब्रँड बद्दल किंवा त्याच्या ऑर्गनायझेशन बद्दल बोलत असेल तर तेव्हा त्यांनी त्याच्या ब्रँड बद्दल किंवा ऑर्गनायझेशन मध्ये ब्रीफ इन्फॉर्मेशन दिली पाहिजे की जेणेकरून जे लिसनर्स आहेत किंवा जे ऑडियन्स आहेत तर त्यांच्यापर्यंत इंटरव्ह्यू किंवा जी इन्फॉर्मेशन आहे तर ती कशाच्या रिलेटेड आहे, कोणती ऑर्गनायझेशन आहे, तर ह्या गोष्टी त्यांना व्यवस्थित कळतील. नेक्स्ट आहे आस्किंग क्वेश्चन्स. वन कॅन टेक द ऑपॉर्च्युनिटी टू आस्क if there is anything that reporter is hoping to hear specifically about, and if they are open to discussing editorial interest, they may already have an idea of what they want from the client. There is no need to blindly pitch if they are willing to tell what they are looking for. क्वेश्चन्स आस्किंग क्वेश्चन्स मध्ये की ओपन एंडेड क्वेश्चन्स असायला पाहिजे डिस्कशन मध्ये की जेणेकरून जो इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतोय किंवा जो स्पीकर आहे तर त्याच्या बाजूने कम्प्लीट इन्फॉर्मेशन जे आहे तर ती ऑडियन्स पर्यंत पोहोचली पाहिजे. नेक्स्ट आहे एक्सप्रेसिंग इंटेन्शन्स. टेकिंग अ मोमेंट टू state that one is interested in sharing relevant, helpful information can go a long way toward building a great relationship with media. One should always remember that there are both good and bad PR pros. One should make it clear that he is one of the best and not there to waste time. त्यांचे जे काही इंटेन्शन्स आहेत तर ते क्लिअर असले पाहिजेत. फॉर एक्झाम्पल जर एखादं मेडिकल प्रोडक्ट असेल तर ते कुठल्या लोकांसाठी आहे किंवा ते त्यांनी का बनवलंय तर पब्लिकचा इंटरेस्ट जो आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी ग्रॅप केला पाहिजे किंवा त्यांचं अटेन्शन सीक केलं पाहिजे. असं वाटतं कामा नये की टाइम वेस्ट झाला. नेक्स्ट आहे connecting on personal level. One should treat media like humans. It's okay to wish someone a nice day, ask them how they are doing, and learning about them as people. Building a real relationship and forgetting about the work for a second. Building
फॉर अ सेकंड, बिल्डिंग जेन्युइन रिलेशनशिप. मीडियाशी फक्त कामापुरती रिलेशनशिप मेंटेन न करता, म्हणजे फॉर्मल कम्युनिकेशन न ठेवता इन्फॉर्मल कम्युनिकेशन ठेवलं तर त्याचा सुद्धा खूप जास्त फायदा होतो. त्याच्यानंतर सोशल मीडिया. मोस्ट मेजर मीडिया आर रिक्वायर्ड टू एम्प्लिफाय देअर डिजिटल न्यूज via social media. One can help reporters here, sharing their news regarding it, commenting on it, etc. One can be done. One can take advantage of the opportunity to connect via platforms like Twitter, where it is expressed and even encouraged to interact with the wider public, not just close-knit friends. This can help the company stand out in the crowded inbox. सोशल मीडिया पण खूप जास्त हेल्प करू शकतं. लाईक ऑर्गनायझेशनचं किंवा एखाद्या कंपनीचं ट्विटर अकाउंट असेल, फेसबुक पेज असेल, वेबसाईट आहे, तर त्याच्या थ्रू पण इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करता येते. सोशल मीडिया सारखा प्लॅटफॉर्म सुद्धा अवेलेबल आहे की ज्याला वायडर स्कोप आहे. नेक्स्ट आहे आस्किंग वन सेल्फ व्हॉट्स व्हर्च्युअल वर्सेस व्हॉट्स इंटरेस्टिंग. When deciding what to include in one's speech, one should ask oneself if there is anything one can save for follow-up. If someone isn't critical, one risks by standing in the way of this information which absolutely needs to be conveyed to media. One should always be skeptic about his writing and should get a second opinion if possible. जे अनालिसिस आहे किंवा फीडबॅक जो आहे तर तो घेतला गेला पाहिजे. नेक्स्ट आहे पार्टिसिपेटिंग गुड हॅबिट्स अँड अर्निंग फेवर. One thing PR experts should always remember, and that is reporters and editors don't need to work with PR pros. At every turn, it is imperative on the part of the communication experts to do their best to make sure that everything is clear in order to make the relationship mutually beneficial. Doing favors by being genuine and helpful, this can be done. Here are few things to shoot for. First one is honoring time. While working with media, it is always right to provide them the information that they need in advance of their deadlines. One should think about their schedule. Time is a fantastic gift. The more one can give, and the better reputation he will have. Not only this, it makes job so much easier. मीडियाला बिफोर इंटरव्ह्यू काही इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली गेली पाहिजे किंवा प्रेस रिलीजच्या आधी किंवा प्रेस रिलीजच्या किंवा एखादं न्यूज रिलीज असेल तर त्याच्या आधी काही बेसिक इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली पाहिजे. त्याच्यानंतर प्रॉपर टाइम जो आहे तर तो दिला गेला पाहिजे, कारण टाइम इज मनी म्हणतो. टाइमला खूप जास्त इम्पॉर्टन्स आहेत. म्हणजे ज्या वेळेला मीटिंग शेड्यूल केली आहे किंवा इंटरव्ह्यू शेड्यूल केलाय तर त्याला व्हॅल्यू दिली पाहिजे. ऑफरिंग दी कॉन्टॅक्ट अँड exclusive piece of news that's perfect for one of company's media targets can really make a reporter look good for their team. But care should be taken for not offering them anything then can be delivered on letter. जी इन्फॉर्मेशन त्यांना प्रोव्हाइड करायची आहे किंवा ज्या पद्धतीने त्यांना ऑडियन्स पर्यंत पोहोचायचंय तर त्याच्याशिवाय ते अशा काही प्रश्नांची उत्तरं देऊ शकणार नाहीत किंवा अशी इन्फॉर्मेशन जी ऑर्गनायझेशनच्या रिलेटेड आहेत तरी ती रिव्हील करू शकणार नाहीत, तर त्या गोष्टी बोलायच्या टाळल्या पाहिजेत. नेक्स्ट, amplifying news. If the company receives
coverage from media, again the job isn't done. One can show appreciation by sharing cross social networks, in email newsletters, and in the newsroom. One can also send a note of thanks. One can do anything to bring readers to that piece of news. जी न्यूज आहे किंवा जी इन्फॉर्मेशन आहे तर त्याच्याबद्दल फीडबॅक असेल किंवा ज्या पर्सननी इंटरव्ह्यू कंडक्ट केला तर त्याला थँक्स गिव्हिंग असेल तर ह्या गोष्टी सुद्धा केल्या गेल्या पाहिजेत. रीडिंग अँड एंगेजिंग विथ अदर न्यूज. वन कॅन शो इंटरेस्ट इन कंपनीज कॉन्टॅक्ट news to show that their beat is being followed. In the long term, one might find this kind of effort and understanding leading to opportunities for companies' clients to be quoted as sources. It also gives the communication expert savvy for pitch writing. ज्या ऑर्गनायझेशनच्या बाकीच्या न्यूज ज्या आहेत किंवा ऍक्टिव्हिटीज मध्ये पण इंटरेस्ट सीक केला पाहिजे की जेणेकरून मीडियाचं ऑर्गनायझेशनवर पॉझिटिव्ह मॅनर मध्ये लक्ष राहील. Bringing reporters as experts, media receive pitches all day long about the latest in the industry. If possible, one can conduct a round table, a kind of a webinar where reporters could be invited for expert opinions. मीडियाशी सुद्धा कम्युनिकेट केलं गेलं पाहिजे, जसं एम्प्लॉईच्या मीटिंग होतात किंवा ऑर्गनायझेशन मध्ये वेगवेगळ्या एक्सपर्टची मीटिंग होतात, थर्ड पार्टीची मीटिंग होतात, तसं मीडियाशी सुद्धा मीटिंग केली पाहिजे. त्याच्यानंतर स्टेईंग इन टच. One can compliment the media when they do an accurate thought story, a positive editorial about a priority issue of one's company. If a reporter has quoted the company in any form, a note of appreciation has been sent for the job well done. रिपोर्टर्सना सुद्धा अप्रिशिएट केलं गेलं पाहिजे की त्यांनी चांगल्या पद्धतीने जॉब केला, चांगल्या पद्धतीने काम केलं, जी न्यूज जी आहे तर ती पॉझिटिव्ह मॅनर मध्ये पोहोचवली. नेक्स्ट पॉइंट आहे प्रिन्सिपल्स ऑफ गुड मीडिया रिलेशन्स. फर्स्ट आहे वन व्हॉइस. वन व्हॉइस मध्ये ऑर्गनायझेशन जे आहे तर त्याचा स्पीकर जो आहे तर तो एकच असला पाहिजे आणि मल्टिपल जरी असतील किंवा ऑर्गनायझेशनच्या बाहेर मीडियामध्ये जी काही न्यूज जाणार आहे तर ती सेम असली पाहिजे, त्याच्यामध्ये कुठे व्हेरिएशन्स असता कामा नये. नेक्स्ट आहे चुजिंग दी राईट स्पोक्स पर्सन. जो मीडियाशी डील करणारा पर्सन आहे किंवा न्यूज सांगणारा किंवा ऑर्गनायझेशनला रिप्रेझेंट करणारा पर्सन जो आहे तर तो राईट कॅन्डिडेट चूज केला गेला पाहिजे. आन्सरिंग दी क्वेश्चन्स. नो कमेंट हा ऑप्शन नाहीये, प्रत्येक क्वेश्चन जो आहे तर तो ऍड्रेस केला गेला पाहिजे. देन मीडिया ऍज अलाइज. मीडिया पण रिसर्च करून आलेले असते तर त्याच्यात त्यांच्याशी ट्रान्सपरन्सी मेंटेन करून पण ऑर्गनायझेशनचे जे काही नॉर्म सिक्युरिटी असेल तर ती मेंटेन करून त्यांना इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली गेली पाहिजे. मग त्याच्यामध्ये एनिमीज असतील किंवा कॉम्पिटिटर्स असतील तर त्यांना ह्युमिलेट करणं किंवा चुकीच्या पद्धतीने ऍड्रेस करणं ह्या गोष्टी होता कामा नयेत. नेक्स्ट अकाउंटेबिलिटी. जी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाते तर ती ॲक्युरेट आहे तर त्याचा ॲश्युरन्स जो आहे तर तो दिला गेला पाहिजे. नेक्स्ट हेल्पिंग मीडिया. हेल्पिंग मीडियामध्ये अजेंडा आहे तर तो क्लिअर असला पाहिजे की न्यूज कशा का दिली जाते किंवा त्याच्या मागचे मोटिव्ह काय आहेत. त्याच्यानंतर अपडेटेड PR. त्याच्यात
इन्फॉर्मेशन मध्ये काही अपडेशन राहिलं असेल तर ते वेळच्या वेळी केलं गेलं पाहिजे. नेक्स्ट, फ्रेंडली अप्रोच. मीडियाशी जे रिलेशन आहे तर ते फ्रेंडली मेंटेन केलं गेलं पाहिजे. नेक्स्ट, रिस्पेक्टिंग मीडियाज ओपिनियन. मीडियाचं ओपिनियन जे आहे तर ते सुद्धा कन्सिडर केलं पाहिजे, कारण ते सुद्धा खूप स्ट्रॉंगली इम्पॅक्ट करतात ओपननेस मध्ये रिपोर्टर्सचे जे काही व्ह्यूज असतील किंवा त्यांचे सजेशन्स असतील, कंप्लेंट्स असतील, क्वेश्चन असतील, तर त्या सगळ्यांना आन्सर केलं गेलं पाहिजे आणि ते क्वेश्चन सॉल्व्ह केले गेले पाहिजेत. ठीक आहे, आता नेक्स्ट टॉपिक नेक्स्ट लेक्चरला बघूया. थँक्यू.